सर्वही गुण त्यागिले अनुतापाचे ज्वाळे बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटून दाविली अहंता ममता दौडून निज शांती वरिली जय जय याजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा संसाराचे अंगी अवघेची व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधून सांडलेले प्रस्तुत स्त्री भक्त प्रसंगी अतिशय पवित्र एकांतामध्ये असणार मारुती मंदिर देवस्थान अर्थात तळ्यातील मारुती माशेगाव या परिसरातील पंचक्रोशीतील अनेक गावं या मंदिराशी जोडलेली आहेत. या संस्थानला या मंदिराला अतिशय पुरातनपणा आहे, पण त्या पुरातत्वपणाचा उत्कर्ष आणि वृद्धी होण्याच्या निमित्ताने परमपूज्य परमादरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू वेदांताच्या विचारामध्ये नेहमी तन्मय राहतात, तदाकार राहतात श्री महाराज बळीरामजी महाराज माकोडे माघाडे यांच्या वास्तव्याने अनेक साधक लोक या संस्थांशी जोडले गेले. वेदांताच्या ग्रंथाचं चिंतन या ठिकाणी चालतं. परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी यांनी आपल्याला शिकवलेली वेदांताची भक्तिमय परंपरा आणि त्या परंपरेचे महाराज पायिक आहेत आणि तीच परंपरा तुम्हा आम्हाला जिवंत तेवत ठेवण्याकरता रात्रंदिवस वेदांताच्या प्रक्रिया सांगत राहतात. पुढे ग्रंथ असला तरी सांगतात, ग्रंथ नसला तरी सांगतात. भेटायला आलेल्या माणसालाही सांगतात, सहज आलेल्या माणसालाही सांगतात. लग्नाचं आमंत्रण द्यायला आला तरी प्रक्रिया सांगतात. इतकं जीवन सुंदर त्यांचं बनलेलं आहे. आणि अशा या पवित्र वातावरणामध्ये हरिभक्तीपरायण चांगदेव महाराज काकडे यांनी बीज उत्सव सोहळा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी करण्याचं ठरवलं बऱ्याच वर्षापूर्वी. तेव्हापासून ते करत आले. करण्याच्या जागा बदलल्या, पण कार्यक्रम तोच चालू आहे, त्याच पद्धतीने चालू आहे. परमपूज्य महाराजांचा आदेश झाला की तुम्ही तुकाराम महाराजांच्या बीजीचा उत्सव इकडे तिकडे जो साजरा करता तो उत्सव विधी संस्थांवर साजरा. महाराजांची आज्ञा म्हणून काकडे महाराजांनी असं सुंदरस कार्यक्रमाचं आयोजन केलं. तिथे आलेली मंडळी सगळी निवडून आलेली आहे. याची जोडाजोडी होती. इथे आलेली सर्व मंडळी निवडून आलेली आहेत. म्हणजे अतिशय चाणक्य वेदांताचा विचार करणारी मंडळी. त्यामध्ये भागवताचार्य आहेत, रामायणाचार्य आहेत, कीर्तनकार आहेत, गायनाचार्य, मृदंगाचार्य, अतिशय अगदी वारकरी संप्रदायामध्ये फार मोठ्या ज्यांच्या सेवा आहेत. अनेक वर्षापासून ते वारकरी संप्रदायाच्या सेवा करतात. आत्ताच काकडे महाराज म्हटले जगद्गुरु श्री तुकोबाराय तर त्यांचा सोहळाच आहे, पण त्यांच्या सोहळ्याकरता बरेच तुकाराम इथे आहे. अगदी सुंदर वारकरी संप्रदायामध्ये मुरलेली माणसं आहेत. आणि अशा मुरलेल्या माणसाच्या पुढे सेवा करणं जरा अवघड आहे. इकडं तिकडं सेवा करायची म्हटल्यानंतर जमतं,
मागं पुढं झालं तरी ऍडजस्टमेंट होऊन जाते, चुकलं तरी पटवून देता येतं, हेच बरोबर आहे. पण जिथे लोकांना सिद्धांत माहित आहेत तिथे मात्र चुकीचं सांगता येणार नाही. यदा कदा ते चुकलं तर सगळ्याच्या पुढे माघार घ्यावा लागते. त्यांचे हे शब्द चुकीचे गेले असो. अशी ही सुंदरशी सगळी मंडळी, अतिशय गुणवान मंडळी, मृदंगाचार्य, अतिशय सुंदरशी श्रोतृवर्ग, ही सुद्धा मंडळी सगळी अतिशय हुशार आहेत, ग्रंथाचं चिंतन करणारे आहेत, लांबून लांबून आलेले आहेत आणि अतिशय सुंदरसं वातावरण आहे. पवित्र एकांत वासाचं वातावरण आहे. जगद्गुरु तुकोबरायचा वैकुंठ गमन सोहळा आहे. देहूमध्ये तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा होतो. लाखो भाविक भक्त तिथे हजर असतात. आपल्या जीवनामध्ये तिथे जाता येत नाही, इथेच आपल्याला देहूची कल्पना करायला काही हरकत नाही. आपला वेदांत फार चांगला आहे. आपल्याला वेदांताच्या प्रक्रिया जर समजल्या तर आपण कुठे जरी राहिलो शरीराने तरी काही बिघडत नाही. या दृष्टीने आपण या माळावर जरी असलो तरी आपण देहूमध्ये आहोत, आपण संत संगतीत आहोत, आपण योग्य ठिकाणी आहोत अशी एक आपली भावना तयार करून त्या भावनेला अतिशय वृद्धिंगत करून आपण जगद्गुरु श्री तुकोबरायशी जोडल्या गेलो पाहिजे. या दृष्टीने हरिकथा कीर्तन सोहळा आपण साजरा करीत आहोत. ज्ञानोबाराय तुकोबाराय ही सगळी संत मंडळी दरवर्षी वैकुंठाला जात नाही. ज्ञानोबाराय दरवर्षी समाधी घेत नाही. दरवर्षी घेते, दरवर्षी वैकुंठाला जात नाही. तुकोबाराय दरवर्षी वैकुंठाला जात नाही. आणि दरवर्षी जर त्याला वैकुंठाला जायचं काम पडायला लागलं तर पुन्हा पुन्हा खाली यावं लागत जाईल आणि दरवर्षी पुन्हा वैकुंठाला जावं लागत. म्हणून त्यांचं येणं जाणं हे जे काही आहे हे आपण त्याचं प्रतीक साजिरे करतो. हे आपल्या करता साजिरे करणं आहे. विठ्ठल कसे वैकुंठाला गेले, ते कसे समाधिस्थ झाले, त्याचा आपण अभ्यास करायचा. आणि अभ्यास करण्याकरता हे उत्सव साजरे करणे आहे. याच्याकरता उत्सव करायचे की महाराजांचं जीवन कसं होतं, संतांचं जीवन कसं होतं, या दृष्टीने हे उत्सव आपण साजरे करतो. या निमित्ताने सेवेकरता उपस्थित केलेला अभंग महाराजांचाच आहे. महाराजांचा म्हणल्यावर लक्षात आलं ना तुमच्या, आजचं ज्यांचं ज्या निमित्ताने कीर्तन आहे महाराजांचाच आहे. निर्याणाच्या प्रकरणातीलच अभंग आहे. निर्याणाच्या प्रकरणामध्ये 24 अभंग आलेले आहे. शोधिताची नये इथून सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीचे अतिशय सुंदरशे ते अभंग आहे. महाराज निर्याणाच्या अभंगातून आपल्या जीवनातली परिपक्वता तुम्हा आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतात. जीवन परिपूर्ण झालेलं आहे असं तुकोबराय आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात. निर्याणाचे अभंग फार चांगले आहेत, खूप चिंतनीय आहेत. म्हणून निर्याणाच्या अभंगाचं चिंतन करताना एक लौकिक दृष्टीने, व्यावहारिक दृष्टीने चिंतन केलं जातं. दुसरं चिंतन भक्तीच्या दृष्टीने केलं जातं आणि तिसरं चिंतन ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने केलं जातं. या अभंगातून तुकोबारायांनी सांगितलं, आम्ही आमचं जीवन शुद्ध केलेलं आहे. शुद्ध करण्याकरता जे साधन वापरलेलं आहे त्या साधनाचं नाव कीर्तन आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध करण्याकरता महाराजांनी जी साधन व्यवस्था वापरलेली आहे ती हरिकथा कीर्तन वापरलेली आहे. हो, मग महाराज म्हणतात आम्ही कीर्तनामुळे शुद्ध झालो. म्हणजे आम्ही अशुद्ध का होतो? अशुद्ध होण्याचं कारण सांगितलं संसार. संसाराच्या संगतीने, या व्यवहाराच्या संगतीने आम्ही अशुद्ध होतो. कारण संसार म्हटल्यानंतर त्या बाबतीमध्ये फार विचार करायला गेलं तर फार मोठी व्यसनं त्याच्यामध्ये असतात. संसाराच्या संगतीत व्यसनं असतात. संसार हा व्यसनाचा बनलेला असतो.
संसार असा असतो आणि मग त्या संसारात आम्ही जन्माला आलो, पण आम्ही शुद्ध होण्याचा प्रयत्न केला आणि मग आम्ही काय केलं, कीर्तन रूपी साधन वापरलं आणि त्यामुळे आम्ही शुद्ध झालो। संसाराचे अंगी अवघेच व्यसनी आम्ही या कीर्तने आम्ही शुद्ध झालो। आता आम्ही एवढे शुद्ध झालो की त्रिभुवनामध्ये आम्हाला आता कशाचाही विटाळ राहिला नाही, त्रिभुवनात राहिला नाही, मृत्यूलोकातच नाहीये, स्वर्ग मृत्यू पाताळ या त्रिभुवनाचा विचार केला तरी आम्ही मात्र आता अशुद्ध राहिलो नाहीये। पण आता हे सोहळे झाले त्रिभुवन आणि विषम धुवून सांडिले, सगळी विषमता आम्ही धुवून टाकली। आता आम्ही इतके शुद्ध झालो, विषमता राहिली नाही। संसार विषमता बरं का, या शब्दाचे संबंध आहेत। संसार शब्दाचा संबंध विषमतेशी आहे आणि त्याच्या अंगात अतिशय व्यसन असणं म्हणजे विषमता असणं। आम्ही आमच्या जीवनात शुद्ध झालो, त्यामुळे महाराज म्हणतात विषम धुवून सांडिले। विषमता गेल्यामुळे आमचा जो वास आहे, आमचं जे राहण्याचं ठिकाण आहे, आमची जी स्थिती झालेली आहे ती ब्रह्मपुरामध्ये गेलेली आहे। आम्ही एक नगरीत गेलो, ब्रह्मपुरी या स्थितीमध्ये आम्ही गेलो, म्हणून तिथे आम्ही वास करतो। म्हणून ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विटाळाचे, विटाळाचं तोंड पण पाहायला भेटत नाही आता आम्हाला। आम्ही सोवळे झालो, आम्ही शुद्ध झालो, आम्ही एकांतात गेलो, आम्ही एकरूप झालो, आम्ही ब्रह्मरूप झालो। आता आम्हाला दुसरं काही शिल्लक राहिलं नाही। तो काय म्हणे, आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा। आम्ही एकांतात गेलो, त्या सुखामध्ये आम्ही आहोत, आता त्याचं आम्ही सेवन करतो। आम्ही आता मस्त झालो, आमच्या जीवनातली विषमता गेली, आमच्या जीवनातला विटाळ गेला, आमच्या जीवनातले व्यसन गेले, आम्ही अतिशय शुद्ध झालो। अतिशय शुद्धतेचं स्वरूप महाराजांनी या अभंगात वर्णन केलं आणि शुद्ध म्हणजे परब्रह्म झालो असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे। विठ्ठल महाराज म्हणतात मी शुद्ध झालो। अतिशय सुंदर महाराजांचे शब्द आहे। तुमचं आमचं तुम्हाला आम्हाला जे जीवन मिळालं, महाराजांनी जसं आपल्याला जीवन मिळाल्यासारखं दाखवून दिलं आणि त्या जीवनामध्ये तुमच्या आमच्यासारखा क्रम प्राप्त जीवन ते भोगीत गेले आणि जीवनामध्ये सर्व करत असताना शुद्ध होण्याकरता त्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केला। शुद्ध होण्याकरता त्यांनी जे साधन वापरलं ते हरिकथा आहे, चिंतन आहे, कीर्तन आहे। कीर्तनाने केवढी शुद्धी होऊ शकते, कलियुगामध्ये कीर्तन किती महत्वाचं आहे या चरणातून आपल्या लक्षात येऊ शकतं। हरिकथा कीर्तन फार महत्वाचं असल्यामुळे कीर्तनाने जीवनामध्ये शुद्धी प्राप्त होऊ शकते। आता संसार आहे आणि भगवंताचं स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा विचार केला तर ब्रह्म शुद्ध आहे आणि संसाराचा विचार करून गेलो तर संसार मलिन आहे। कारण का, संसार जो आहे त्या संसाराच्या मुळाचा विचार करत असताना साधू संतांनी शास्त्राने संसाराच्या मुळाचा विचार केला। ज्ञानोबरायांनी संसाराच्या मुळाचा विचार सांगताना एक सुंदरस संसार दुःख मूळ Thank you.
या चरणामध्ये बाबूजीने सांगितलं संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार दुःख मूळ सांगितलं, पण संसाराचं दुःखाचं मूळ काय हे काय सांगितलं का? हे नाही सांगितलं. संसाराचं मूळ दुःखरूप हे सांगितलं, पण संसाराचं मूळ काय आहे हे त्या चरणात नाही सांगितलं. संसार दुःख म्हणून सांगितलं, संसाराचं दुःख मूळ दुःख आहे हे सांगितलं, पण अशा पद्धतीने त्या मुळाचा शोध केला पाहिजे की नाही. मुळाचा शोध जर केला तर संसार दुःखरूप आहे असं चांगलं लक्षात येऊ शकतं. म्हणजे आता आपण परब्रह्मापासून आलो. परब्रह्म शुद्ध आहे का अशुद्ध आहे? ममैव अंशो जीवलोके. या दृष्टीने आपण विचार करायला गेलो तर आपण शुद्धापासून आलो, म्हणजे आपण शुद्धच राहायला पाहिजे. पण तरी पण आपण शुद्धापासून जरी आलेलो असलो तरी आपल्याला शुद्ध व्हावं लागतं. म्हणजे मध्यंतरी दुःख मूळ असणारं ते आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही, ते आपल्याला शुद्ध होऊ देत नाही, आणि शुद्ध झाल्याशिवाय परमार्थाचं पूर्ण श्रेय प्राप्त होत नाही. मुळात आपण शुद्धच आहोत, पण शुद्ध असणारा जो संसार आहे तो काही कारणाने आपल्याला तो संसार अशुद्धतेने आपल्याला ज्ञान होऊ देत नाही. अर्थात बघा, दुसरं प्रमाण घ्या. देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ. तिमिर कोंदलेशी वाढे वाढता प्रबळ, भीत मी झालो देवा काय जियाल्याचे फळ. आता मज दृष्टी देई पांडुरंग माझे बापा, आणि शरण मी आलो निवारोनिया पापा. म्हणजे अगोदर मी शुद्ध होतो असं हे प्रमाण सांगतं की देखत होतो आधी. अगोदर मला सगळं समजत होतं, मी अगोदर शुद्ध होतो, मी अगोदर योग्य होतो. मग त्या शुद्धापासून मी आलो, पण मध्यंतरी एक घोटाळा झाला, वरी आले पडळ. ते पडळ आलं. आता पडळ आलं म्हणजे झाकण आलं. झाकण आलं, झाकण जे होतं त्या झाकणाचा विचार केला पाहिजे. ते झाकण म्हणजे नेमकं कोणतं आहे? आता आपण शुद्धापासून जर आलेलं असेल तर आपण शुद्ध राहायला पाहिजे होतं, पण आपण शुद्ध राहत नाही. का राहत नाही? याचं कारण असं आहे, कारण जगाच्या उत्पत्तीचा जर विचार केला तर आपल्या साधू संतांनी शास्त्राने असा सुंदर विचार सांगितलेला आहे की तेव्हापासून ब्रह्मापासून ईश्वर भाव तयार होतो. ईश्वर भाव तयार होणं म्हणजे जगाच्या उत्पत्ती करता योग्य अशा प्रकारचा शब्द तयार होणं. ईश्वर तयार होतो. मायेचा स्वीकार केल्याशिवाय ईश्वर तयार होत नाही. मायेचा स्वीकार करावाच लागतो. मग त्याच्याशिवाय ईश्वर भाव तयार होत नाही. म्हणजे ज्ञानोबाराय असो, तुकोबाराय असो, कोणतेही संत असो किंवा उपनिषद शास्त्रादी सर्व असो, सर्वांनी मायेचा स्वीकार केलेलाच आहे. ज्ञानोबारायने सुद्धा अज्ञानाचं खंडन अमृतानुभवामध्ये केलं. असं जरी आपण चिंतन करत असलो तरी ज्ञानोबारायांची अमृतानुभवाची पहिली ववी काय सांगते की ऐशी जगाचे जे आदिके नाही का, जगाचे जे आदी आहेत अशी जी देवदेवता आहेत त्या देवोदेवीला मी वंदन करतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तिथे देवाला वंदन करतात, तसं देवीलाही वंदन करतात. म्हणजे देव आणि देवी या दोघांनाही आम्ही वंदन करतो असं ज्ञानोबाराय असा असणारा ग्रंथ की तिथे अज्ञानाचं खंडन अशा प्रकारचं लोकांच्या विचारामध्ये आहे की अज्ञानाचं ज्ञानोबारायांनी 100% खंडन केलं. असा जरी विचार असला तरी ज्ञानोबारायची पहिलीच ओवी अशी सांगते की देवोदेवीला मी नमस्कार करतो. याचा अर्थ ज्ञानोबारायांनी कसं खंडन केलं? ज्ञानोबारायांनी अज्ञानाचा धांडोळा घेतला हे नक्कीच आहे. मग ज्ञानोबाराय अज्ञानाचा धांडोळा घेतात. धांडोळा घ्यायला गेल्यानंतर मायेचं अज्ञानाचं असंच वर्णन केलेलं आहे. धांडोळा घेतल्यावर सापडतच नाही. मायेचं वर्णन असंच आहे ना, या मा सा काय माया आहे की नाही, जी नाही ती ती
त्याला अशा प्रकारचं त्याचं वर्णनच करता येत नाही. ती सुद्धा विवर्त स्वरूपाने दिसते. सत आणि असत हे दोन शब्द आहेत. सत रूपाने ब्रह्माचा विचार केला जातो आणि असत रूपाने मायेचा विचार केला जातो. दोघेही विचारातच घ्यावा लागतात. दोघाचा विचार जर नाही केला तर दुःख रूप संसार कधी संपणारच नाही. आपला विषय हे चाललेला आहे की जर मूळ संसार दुःखरूप आहे तर संसाराचं मूळ काय आहे, म्हणजे मुळाचा शोध करायचा आहे. मुळाचा शोध केला तर ब्रह्म आपलं मूळच आहे. मग मूळ जर ब्रह्म आहे तर त्याचं अस्तित्व न स्वीकारता माया दुःखाला कारण आहे. येरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. म्हणजे मायेचा विचार करताना अज्ञान माया हे शब्द घ्यायचे आणि जोपर्यंत माया आहे तोपर्यंत संसाराचं मूळ अज्ञान म्हणायचं, माया म्हणायचं. कारण जोपर्यंत माया आहे तोपर्यंत जगत आहे. माया गेली की जगत संपलं. मुक्ताबाई सांगतात ताटीच्या अभंगात, माया नुरे जेव्हा आणि विश्व ब्रह्म होईल तेव्हा. माया गेली की काय शिल्लक, सगळं ब्रह्मच आहे. म्हणजे मायाच हे दुःखाचं कारण आहे. दुःखरूप मायाच आहे. मायाच आपल्याला दुःख देते. म्हणजे अगोदर आपण शुद्ध आहोत पण दुःखाचं मूळ काय आहे, मग अज्ञान आहे. विचारसागरातली परंपरा. विठ्ठल तरंगामध्ये साधक विचार करायला निघतो. माझ्या पायाला माझ्या शरीराला दुःख व्हायला लागलं, शरीराला दुःख व्हायला लागलं. हे शरीराला दुःख का व्हायला लागलं ते मला तुला एवढं समजत नाही का, ऊन ज्यादा पडलं म्हणून व्हायला लागलं. शरीराला दुःख का व्हायला लागलं, पण ते कारण मीमांसा शोधणारा साधक होता. विचारसागराच्या दुसऱ्या तरंगात कारण मीमांसा आलेली आहे. म्हणून शरीराला दुःख होतं, आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख, त्रिविध दुःखाचा ताप आहे हा. आणि या तापाने लोक सगळे पिछडलेले आहेत. ज्ञानोबा तर म्हणतात वनवा लागलेला आहे त्रिविध दुःखाचा. तापत्रय अग्नीचा लागला वनवा, कवन रिघे आड कवन करी सावा धावा. म्हणून अशा पद्धतीचं हे त्रिविध दुःखाने तापलेलं हे शरीराचा विषय आहे. तो म्हणतो विचार करतो. कारण माणसाला दुःख होतं पण माणसं विचार करीत नाही. जे माणसं विचारच करीत नाही त्याचे दुःख कधी जाणारच नाही. जे माणसं विचार करतात ते दुःख घालू शकतात. म्हणून साधकाने विचार सुरू केला, माझ्या शरीराला दुःख का होतं. दुःख शरीराचं जाणारच नाही. जवळ शरीर आहे तोवर दुःख राहणारच आहे, हे ठरलेलंच आहे. साधूचं शरीर असलं तरी शरीराला दुःख होणारच आहे. अज्ञानाचं असलं तरी होणारच आहे आणि ज्ञानाचं असलं तरी होणारच आहे. अज्ञानी उन्हात बसला, ज्ञानी उन्हात बसला, दोघायला ऊन लागणारच आहे. हे शारीरिक दुःख, मानसिक दुःख, हे सगळे दुःख शरीराचे होत राहणार आहे. मग ते जरा पुढे सरकलं, म्हणजे या शरीराला कारण काय आहे, हे शरीर आपल्याला का मिळालं, हे दुःखरूप शरीरच आपल्याला का मिळालं, असा त्यांनी अभ्यास केला. आणि दुःखरूप शरीर का मिळालं या अभ्यासातून त्याच्या जीवनामध्ये पुढचा एक मार्ग मिळाला. अरे म्हटले बरोबर आहे, शरीर आपल्याला जे मिळतं पाप पुण्याच्या आधारे मिळतं. विठ्ठल पाप आणि पुण्य समान झाल्यावर नरदेह मिळतो म्हणते, काय की नाही. लोकांना पटत नाही. पाप पुण्य समान समित हीच पाविजे. नाथ महाराज सांगतात, तुकोबाराय सांगतात, सगळे संत सांगतात पाप पुण्य समान समान झालं पाहिजे. आता बऱ्याच गोष्टी आपण समान करायचा प्रयत्न करतो, होत नाही. पाप पुण्य एवढं 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 लगेच ठरलेलं आहे का समान समी करायला. बरेच लोक करून पाहत असतील यदा कदाचित. इकडे सप्त्याला पंगत दिली, पुन्हा तिकडं काही कार्यक्रम आला कंदुरीचा, त्यालाही मदत केली. समान समीचा प्रयत्न आहे बरं. इकडं बी असणं, तिकडे असणं, कुठेही असणं, तिथे म्हणलं तिथं हजरच. आपल्यात भेदभाव नाही म्हणे, आपल्याला सगळे धर्म समभाव. हे पाप पुण्य समान समी करण्याचा प्रयत्न असेल कदाचित, पण त्यांनी होईन हे नाही सांगता येणार. पाप पुण्य समान करणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का. ती घडूनही लवकर करता येणार नाही, कोणाला करता येणार नाही. त्याकरता तुकोबाराने सांगितलं ती सहज घडतं आणि तवा हे जमतं. कागदाली न्यायी न घडू उपाय घडू आले. हे सहज घडतं, करायचं म्हणलं तर होणार नाही. ते समान समी होणारच नाही, काहीतरी जादाच होईना.
कधी पाप जादा होईल, कधी पुण्य जादा होईल. पाप जादा झालं तर नरकादी दुःख आहेत, पुण्य जादा झालं तर स्वर्गादी फल आहेत, असं आपलं शास्त्र सांगतं. म्हणून समान समी करणं जरा अवघडच आहे, आणि ते समान समी झाल्याशिवाय नरदेह प्राप्त होत नाही. मग पाप पुण्याचा विचार करताना ते पुढे सरकलं. ते पण हे पाप पुण्य कसं काय करावं, याचा काय विचार करावा. याचा अर्थ असा आहे, पाप पुण्य तरी आपल्याजवळ आपल्याकडून का होतंय. दुसरा पुढे पाप पुण्याला धर्माधर्म म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे पाप पुण्य होण्याकरता काय सांगितलेलं आहे. रागद्वेष. बरोबर आहे, राग द्वेष सांगितलेले आहे. कारण मीमांसा सुंदर आहे. राग असेल, द्वेष असेल, द्वेष असेल तर पाप होतं, आणि राग आला तर पुण्य होत. बरोबर, राग शब्दाचा अर्थ वेगळा आहे. राग शब्दाचा अर्थ जर समजला तर हे बरोबर समजन. द्वेष द्वेष केला की क्रोध म्हणतात, त्याच्यातून क्रोधाची उत्पत्ती द्वेष असतो. राग या शब्दाचा अर्थ आसक्ती, आसक्ती घेऊन चालायचं. काय झालं. अनुराग. अनुराग म्हणजे आसक्ती. आसक्तीच अर्थ त्याचा घ्यायचा. आसक्ती झाली पाप पुण्याची उत्पत्ती होते. राग देशापासून पाप पुण्याची उत्पत्ती होऊ शकते. या दृष्टीने तो विचार करायला लागला, आपल्याकडून पाप पुण्य झालं नाही पाहिजे, त्याच्याकरता राग द्वेष सोडण्याची गरज आहे. राग द्वेष काय होतात आपल्याला याचा विचार करताना पुढची प्रक्रिया सांगितली, अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूलता वाटली राग निर्माण होतो, प्रतिकूलता वाटली द्वेष निर्माण होतो. अनुकूल प्रतिकूलता गेली पाहिजे. याच्याकरता काय केलं पाहिजे म्हणजे अनुकूलता प्रतिकूलता तेव्हाच होते, भेद असेल तरच होऊ शकते. हे चांगलं आहे, आपलं आहे, म्हणून आपल्याला आपलं वाटतं. भेद भेद अभेद आपल्याबद्दल चुकीचा मार्ग आहे. भेद निर्माण असतो. जिथे भेद आहे तिथे अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. मग भेद का असतो. भेद असण्याचं कारण अज्ञान. शेवट आहे अज्ञान. आत्मस्वरूपाचं जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत भेद जात नाही. भेदाभेद भ्रम असतो, तो अमंगल स्वरूप असतो, तो गेला पाहिजे. याचा अर्थ असा आहे, मूळ अज्ञान गेलं पाहिजे. आणि अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ आहे, संसाराचं मूळ आहे. म्हणून संसार दुःख हे मूळ अज्ञान आहे. आणि या अज्ञानाला नाशवलं पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, म्हणून नसावे अज्ञान वितुले करी कृपादान. हे देवा, कृपाळू तू जनार्दन, म्हणून चरण तुका विनवी. तुकोबारायांची प्रार्थना कशा करताय, अज्ञान घालवण्याकरताय. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला साधू संत भेटावेत. आपलं दुःख घालवण्याचा प्रयत्न साधू संत करतात. आपण पण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. मग गेल्यानंतर काय मूळ मागितलं पाहिजे, हेच मूळ मागितलं पाहिजे की आमचं अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान गेलं की सर्व दुःखाची इमारतच कोसळते. सर्व दुःखाची इमारत कोसळून गेली म्हणून सर्व दुःखाचा नायनाट होतो. आणि म्हणून सर्व दुःखाचा नायनाट होण्याकरता त्याचं मूळ आहे अज्ञान. अज्ञानावर हे सगळं जगत आदी प्रपंच आपल्याला भासतो, तोच आपल्याला दुःख देतो. आणि याचंच नाव संसार आहे. सम्यक रीतीने जे सरकत राहतं, जे बदलत राहतं, जे हे सगळं चालूच राहतं, त्याचंच नाव संसार आहे. असा असणारा दुःखरूप असणारा संसार, याचा अर्थ असा आहे, याच्या अंगात अनेक व्यसन आहेत. व्यसन शब्दाच्या अर्थाने आपण नेहमी म्हणत असतो, एखादा माणूस एखादी क्रिया पुन्हा पुन्हा जर करीत असेल तर त्या माणसाला ते व्यसन लागलं. विद्याभ्यास हे सुद्धा एक व्यसन आहे. विद्याभ्यासनम हे सुद्धा व्यसन आहे. विद्येचा अभ्यास करणं हे व्यसनच आहे. सद्ग्रंथाचं चिंतन करणं हेच व्यसनच आहे. अनेक प्रकारचे व्यसन आहेत. बाकीचे व्यसन अधोगतीला नेणार आहेत, काही व्यसन चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाणार आहेत. म्हणून चांगले व्यसन माणसाला लागत जावे. संसार म्हटला की व्यसनच आहेत. काही चांगले व्यसन, काही वाईट व्यसन. या व्यसन शब्दाच्या अर्थातून पुन्हा 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 करण्याची ती प्रक्रिया करत असताना संसार असा एक पदार्थ आहे, जग असं आहे की या संसाराच्या संगतीने संसार करण्याची आसक्ती आपली वाढतच जाते. संसाराच्या संगतीत राहिलं की त्याचीच आसक्ती वाढते. हा संसाराचा व्यसनाचा एक भाग आहे.
कोणताही माणूस असू द्या, किती सोडायचा प्रयत्न करू द्या, किती एकांतात जाऊन राहू द्या, काही ना काहीतरी त्याला संसाराची संगती अपेक्षित राहते. तो तिथे काही ना काही अपेक्षा करीतच राहतो. त्या संबंधाने त्याला ते मिळत राहतं, ते त्याला मिळवणं, अशा प्रकारचा संसार आणि त्या गोष्टीची आसक्ती करणं आणि त्या आसक्तीमध्ये रममान राहणं, अशा प्रकारचा जो भाग आहे त्याचं नाव आहे संसाराच्या अंगी अवघेच. काय कमी आहे संसारात? सगळ्यांनी सगळं सोडलं, पण यदा कदाचित एखादा कीर्तन करायला लागला, पण कीर्तन करायला लागल्यानंतर कीर्तन करणं सुद्धा काही काही माणसाला व्यसन लागत. पण चांगली गोष्ट आहे की नाही? चांगली गोष्ट आहे. कीर्तन करण्याचं व्यसन लागणं चांगली गोष्ट आहे, पण त्या कीर्तन करण्याच्या व्यसनाच्या माग काही 2-5 व्यसन सहज असतात. ते सुटेपर्यंत कीर्तन करायचं. नागती व्यसन केलं की कीर्तन शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो असं तुकोबारायचे म्हणतात. ते कशा करता म्हणतात? मग कारण तुकोबारायच्या काळात सुद्धा बऱ्याच लोकांना अशी व्यसन होती, म्हणजे कीर्तनकाराला सुद्धा अशी व्यसन होते. म्हणून तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, अरे कीर्तन करा, कीर्तनाच्या मर्यादा, कथाकाळीच्या मर्यादा किती अभंगात आलेले आहेत. माऊलीने सांगितलं, एकनाथ महाराजांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की कीर्तन करा, पण कीर्तन करत असताना त्याच्या मागे संसारातल्या अंगातली जी व्यसन आहे त्याला बाजूला ठेवा. संसारात बसून म्हणजे संसारात झाल्यासारख्या ज्या क्रिया होतील त्या क्रिया बाजूला सारवल्या की मग आम्ही या कीर्तने, तेव्हाच आम्ही शुद्ध होणार. कीर्तनाने शुद्ध होतं. तुकोबारायचं प्रमाण आहे, कीर्तन केल्यानंतर देव भेटतो असं एक प्रमाणे सांगा, म्हणा, काय हरकत नाही. लोकाचा परोपकारही होईल, आपलंही कल्याण होईल आणि नारायणाची भेटी होईल. अशी खूप प्रमाण आहेत. आता सगळे इथे पाठांतरवाले, माझं काही गाथा पाठ नाही, अशा ऐकून आपल्या पाठ नाही. खरं सांगायला काय अर्थ आहे? आपल्या पाठ नाही, पण अर्थ थोडा थोडा लक्षात राहतो. आता तुम्ही पाठांवाली माणसं आहेत म्हणायला काय हरकत नाही, म्हणजे इथे कीर्तन करणं सोपं जातं. मग दत्ता महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं की नारायणाची भेटी होते हरिकथा केल्याने, आणि हे बऱ्याच लोकांना चांगलं समजलं आणि म्हणून कीर्तन करण्याकडे प्रवृत्ती वाढली. कोणालाही वाटतं म्हटले महाराज लई दिवस झाले 5 वाजेला, लई दिवस झाले गायन केलं, लई मोठ्या महाराजांनाच प्रमाणाची साथ दिली, पण अजून काही एवढं जमाना असं वाटतं कीर्तनच करीत जा. चांगली गोष्ट आहे की नाही? तुकाराम महाराज तिने नारायण, नारायणाची भेटी होण्याकरता कीर्तन केलंच पाहिजे, अवश्य केलं पाहिजे. कीर्तनाने नारायणाची भेटी होत असेल तर एवढा लाभ का सोडायचा? महालाभ आहे, सुंदरसा लाभ होतो. पण अतिशय सुंदरसा लाभ असल्यामुळे हरिकथा कीर्तन केलं पाहिजे. कथेचं खूप महत्व सांगितलं तुकोबारायांचे अभंग आहेत.
मग काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. काय कीर्तनाचे फळ सांगितले. कीर्तन किती सुंदर आहे. कीर्तनाचा विषय ज्ञानेश्वर माऊलीने सुंदर वर्णन केले. ज्ञानेश्वरीच्या सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या वव्यावर भगवंताने माऊलीने अति सुंदर वव्या दिलेल्या आहेत. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐशी केले यमदमाव कळा नेली तीर्थे ठायावरून यमलोकेची कुंडली राहती अवघे यमो म्हणे काय यमावे दमो म्हणे कवनाते दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष मुखदाशी नाही. एक ओवी अतिशय महत्वाची ओवी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबाईची ओवी आणि नामदेव महाराजांचे कीर्तन याची सांगड असावी म्हणून ही कीर्तन परंपरा अशा पद्धतीची असावी अशी माझी कल्पना आहे. कोणती होई बघा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद दंड गाती विठ्ठल कृष्ण विष्णू हरी गोविंद विठ्ठल विठ्ठल भजन आपण करीत राहतो. भजन थोडं बंद करतो, आत्मचर्चा करतो, देवाच्या गुणाचं वर्णन करतो. म्हणजे माऊलीची बैठक कीर्तनाची अशी आहे. आपण वारकरी कीर्तन जे करतो ही ज्ञानोबाईची गोबी हे सांगून जाते आपल्याला की माझी म्हणजे मध्यभागी, माझी म्हणजे मध्ये आत्मचर्चा विशद उदंड भरपूर कथा सांगायच्या, देवाचे चरित्र सांगायचे, लीला सांगायच्या, नामाचे प्रभाव सांगायचा. लोकांच्या अंतकरणात ते बसलं पाहिजे आणि अंतकरणात बसल्यानंतर भजन केलं पाहिजे. विठ्ठल लोकांच्या डोळ्यातून पाझर आला पाहिजे आणि आपोआप लोकांनी टाळ्या वाजवून भजन केलं पाहिजे. नाहीतर अशी म्हणण्याची पद्धत तयार झालेली आहे. वा वा क्या चाल हो गई बात बजाव टाळी. हे नाही बरं का. ही आत्मचर्चा विषय उदंड अशा सुंदर कथा करायच्या, खूप आनंद घ्यायचा आणि मग भजन करायचं आणि त्या प्रभावाने लोकांच्या मनावर झालेला भजनाचा परिणाम आणि मग टाळाटाळी लोपला अंगी मुराला छंद भोग भोगिताचे आटला वेद ज्ञान गिरोनी गावा 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 गोविंद गा भावे गावे गीत शुद्ध गीत गावं, भजन करावं, चिंतन करावं. त्यामध्ये तदाकारता प्राप्त झाली पाहिजे, तल्लीनता प्राप्त झाली पाहिजे. माऊलीच्या हरिपाठातलं चरण रामकृष्ण नामी उन्मणी साधली अंतयाशी लाधली सकळ सिद्धी. याला म्हणतात कीर्तनातला आनंद किंवा तदाकारता. आता ही कीर्तनातली तदाकारता होण्याकरता संशिष्टम चांगली पाहिजे. मृदंगाला दोन्ही बाजूनी मळी पाहिजे. ही कीर्तनातली तदाकारता होण्याकरता हे काहीच नाही. हे बाकीचं सगळं वरपंगी आहे. आता हे गरजेचे साधन आहेत, हे लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आहे. बाकीचं याची काही फारशी गरज नाही आहे. पण हे कीर्तन मात्र महत्वाचं आहे. त्या कीर्तनामध्ये अतिशय रंगून जावं सगुण चरित्रे काय सुंदर कीर्तनाची मर्यादेचा हा अभंग आहे. तुकोबारायचे अभंग आहेत, माऊलीचे अभंग आहेत. सगळ्यांनी कीर्तन मर्यादा आपल्याला सांगितलेली आहे. म्हणून वारकरी संप्रदायातल्या लोकांनी अगोदर खूप अभ्यास करत जावा, मग कीर्तन करीत जावं. त्या कीर्तनकाराच्या वचनामध्ये ताकद आहे.
बरेच लोक आता हे संस्था काढतात, लहान लहान पोरांना टिपणं देतात, आमच्या पोरांनी किती चांगलं कीर्तन केलं. हे एक व्यंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभ्यास वृत्ती संपून जाते, चिकित्सक वृत्ती संपून जाते. ज्ञानोबराय तुकोबरायचं हृदगत कळत नाही आणि मनोगत न कळल्यामुळे ते थोडसं वरपंगी होत चालतं. तुकोबरायचं म्हणणं असे, तुका म्हणे नको वरपंगी देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. म्हणून कीर्तनाचं फल आपल्या जीवनात प्राप्त व्हायला पाहिजे. कीर्तनाचं फल काय आहे? शुद्धता. आम्ही या कीर्तनी शुद्धता. दोषाचे डोंगरची डोंगर जुळून जातात. अतिशय पवित्रता जीवनामध्ये प्राप्त होते, शुद्धता प्राप्त होते. आणि ही शुद्धता प्राप्त होण्याकरता तुकोबरायने साधन सांगितलं. कलियुगामध्ये हरिकथा कीर्तन करावं. किती सुंदर साधन आहे हरि कीर्तन. म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? अतिशय सुंदर महत्वाची आहे. बसलेली माणसं म्हणतील महाराज आम्हाला तर कीर्तन जमत नाही. अडचण वाटेल त्यांना, त्यांना खंत वाटेल की आपलं आयुष्य गेलं, आपल्याला कीर्तन करता आलं नाही, आपल्याला देव भेटन का नाही, असा प्रश्नही निर्माण होऊ शकतो लोकांच्या अंतःकरणात. पण बिलकुल खंत करू नका, बिलकुल त्रास घेऊ नका की तुम्ही बसलेले आहात, श्रवण भक्ती करता. कीर्तन एक भक्तीचा प्रकार आहे, श्रवण भक्तीच आहे. पहिलं श्रवण आहे आणि 2 नंबरला असं आहे. तुमच्या ध्यानात आलं श्रवणम कीर्तनम नंतर आहे. म्हणून अगोदर श्रवण आहे, पण तुमचा अधिकार पण फार मोठा आहे. तुम्ही नंबर 1 वर आहेत आणि सांगणारा नंबर 2 वर आहे. जर ती दोषाची डोंगर. म्हणून श्रवण भक्तीमध्ये सुद्धा आपलं कल्याण होऊ शकतं. श्रवण करणे, कीर्तन करणे. कीर्तन करणे म्हणजे याचा अर्थ उभा राहून टाळ मृदंगावर कीर्तन करणं हा एक कीर्तनाचा जरी प्रकार असला तरी मात्र भगवंताचं नामस्मरण सतत करत राहणं याचंच नाव आहे सततं कीर्तयंतो माम. या पदाला हेच ज्ञानोबरायला अपेक्षित आहे की सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे ज्यांच्या हृदय कमळी. आतमध्ये रात्रंदिवस देवाचं स्मरण चिंतन करणं याचंच नाव कीर्तन भक्ती आहे. त्या कीर्तन भक्तीमध्ये टाळ घोळ मृदंग हे सगळं लावून करणं हे एक संकीर्तन अतिशय प्रसिद्ध आणि चांगलं आहे. या संकीर्तनाचं जर आपल्याला जमत नसेल तर पुढच्या ज्या भक्तीच्या 9विधा प्रकार जे सांगितले त्यापैकी स्मरणम हे सुद्धा संकीर्तनच आहे. स्मरण करणे, देवाचं रात्रंदिवस स्मरण करत राहणं हे सुद्धा कीर्तन आहे. म्हणजे आपल्याला उद्धार करून घेता येतो. त्या भक्त्या करून 9विधा भक्ती करून आपल्या जीवनामध्ये शुद्धतेचा आविष्कार प्राप्त करून घेता येतो. या कीर्तनाने होतो. आणि हे कीर्तन न करता पुढची श्रवण, पुढची जी काही आहेत श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदनम दास्य वगैरे हे सगळे 9विधा प्रकार. यातल्या कोणत्याही भक्तीचा जरी आपण स्वीकार केला तरी त्याचं फल आहे अंतकरण शुद्धी. सगळ्या भक्तीचं फल अंतकरण शुद्धी आहे. पण कीर्तन करून सुद्धा काय झालं पाहिजे?
अंतकरण शुद्धी झाली पाहिजे. श्रवण करून सुद्धा अंतकरण शुद्धी झाली पाहिजे. कोणत्याही गोष्टी करा तुम्ही, साधना कोणत्याही साधना करा, अंतकरण शुद्धी झाली पाहिजे. वेदांत त्यालाच म्हणतं मल विक्षेप घालवणं. त्याच गोष्टीला वेदांत म्हणतो मल विक्षेप घालवणं. अंतकरण शुद्धी झाली पाहिजे. ती अंतकरण शुद्धी वेदांताच्या दृष्टीने कर्म, उपासना, ज्ञान असे जे 3 प्रकार सांगितले, कर्माने अंतकरण शुद्धी, विक्षेपाने अंतकरण शुद्धी, अशा पद्धतीच्या वेदांताने तो भाग सांगितलेला आहे. आणि म्हणून कर्म, मन आणि विक्षेप गेला पाहिजे, अंतकरण शुद्ध झालं पाहिजे. त्याकरता आवरण त्याच्यावरती गेलं पाहिजे. आणि आवरण नाशाकरता सद्गुरूची भेटी झाली पाहिजे. सद्गुरूकडून ज्ञान झालं म्हणजे वेदांत म्हणतं तुम्हाला भजन कीर्तन करायची गरज नाही. आता भक्तिशास्त्र काय म्हणते, तुम्हाला सद्गुरू लवकर भेटणार नाही. सद्गुरू कोण आहे ते कळत नाही. त्यांच्याकडून आपल्याकडून सेवा घडत नाही. मल विक्षेप आपली जाळीपर्यंत आपण सेवा करायला पाहिजे, तितकी आपण सेवाही करीत नाही. गुरुच्या आश्रमात राहून आपण गायी वळीत नाही. गुरु सांगतील ते आपण ऐकत नाही. 10-5 वर्षे आपण तिथे राहत नाही. त्यामुळे आपले मल विक्षेप जात नाही. म्हणजे योग्य गुरुची भेट होत नाही. मल विक्षेपात लवकर जात नाही. मल विक्षेपासहित जर श्रवण झालं तर विकृती तयार होण्याची शक्यता. मल विक्षेपासहित जर श्रवण झालं तर विकृती होण्याची शक्यता, माणसं बिघडण्याची शक्यता. कदाचित मल विक्षेपासहित श्रवण करणारी माणसं नास्तिक होऊ शकतात. म्हणून मल विक्षेप असल्यानंतर श्रवण करू नये. पण भक्तिशास्त्र असं सांगतं तुम्ही भजन करा, नामस्मरण करा, पंढरीची पायीवारी करा, अगदी सुंदरसं देवाची भजन करीत चला. तुमचा मलही जाईल, विक्षेपही जाईल, तुमचं आवरणही जाईल, तुमच्यावर भगवंताची कृपा होईल. तुम्हाला केव्हा कृपा झाली हेही कळणार नाही. तुमचं अंतकरण शुद्ध होऊन जाईल. आणि शुद्ध अंतकरण होणं हेच कुठल्याही साधनाचं फळ आहे. वेदांताच्या मार्गाने जा, भक्तीच्या मार्गाने जा, नामस्मरण करत राहायचं. किती दिवस नामस्मरण करायचं? अंतकरण शुद्ध होईपर्यंत नामस्मरण करायचं. म्हणून तुकोबाराने सांगितलेलं एक अभंग आहे, करुनिया शुद्ध मन नारायण. अगोदर शुद्ध मन करा, मग नारायणाचं स्मरण करा. असा एक सरळ सरळ अर्थ आहे. पण तसा अर्थ घेण्यापेक्षा अगोदर नारायणाचं भजन करीत चला, म्हणजे अंतकरण शुद्ध होईल. अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय भजनच होणार नाही. पण अगोदर शुद्ध अंतकरण करा आणि मग नारायणाचं भजन करा. असं कसं घडेल? अंतकरण शुद्ध करायचं कशाने? असे अनेक प्रश्न निर्माण होतील. पण अंतकरण शुद्ध करण्याकरता भगवंताचं नामच साधन वापरा. दळती दोषाची नाम संकीर्तन सर्व पापाची निवृत्ती होते. कर्माचं दहन होतं, काही शिल्लक राहत नाही. सुखया संत समागमे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे. अशा पद्धतीने साधू संत महात्मे सांगतात की कीर्तन करावं, नामस्मरण करीत राहावं, नामाने अंतकरणाची शुद्धी होते. तुकोबाराय सांगतात आम्ही शुद्ध झालो. किती शुद्ध झालो? ब्रह्मरूप झालो, एवढे शुद्ध झालो. अंतकरण शुद्धी वेगळी
आणि ब्रह्मरूप होणं वेगळं असा या अभंगातला भाव नाही. या अभंगात तुकोबारायला हे सांगायचंय की ब्रह्मी ब्रह्मरस पुढे शब्द आहे, ब्रह्मपुरी वास शब्द आहे. म्हणजे या अभंगातून तुकोबारायला सांगायचंय आम्ही एवढे शुद्ध झालो, ब्रह्मरूप झालो. बस अंतकरण शुद्धी नंतर ज्ञान हा एक जो क्रम आहे त्या क्रमाला इथे महत्व नाही आहे. अगोदर अंतकरण शुद्धी झाली मग ज्ञान झालं असं नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही एवढं भजन कीर्तन केलं, एवढं कीर्तन केलं तर आम्ही ब्रह्मरूप झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. बस संसाराचे अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता शुद्ध झालो म्हटल्यानंतर विषम घोटाळा विटाळ काही शिल्लक राहिलं नाही. दुसऱ्या चरणातलं चिंतन. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांडिले. हे त्रिभुवन आम्हाला आता सोवळं झालं. त्रिभुवन स्वर्ग मृत्यू पाताळ कुठंच असं ववळं राहिलं नाही, आम्ही सोवळे झालो. सोवळं शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सोवळं सगळ्याच्या जवळजवळ परिचयाचं आहे. विधी मार्ग देवाची पूजा पाठ करत असताना आपल्यातले काही मंडळी सोवळे नेसतात. रेशमी वस्त्राचं अतिशय चांगल्या वस्त्राचं जे सोवळं राहतं, आपल्या लोकांना काही त्याच्याबद्दल माहीत नसल्यामुळे ते सोवळे ते ब्राह्मण मंडळी धुत नाहीत. नाही ते सोवळच आहे ना, नियम आहे त्याचा. तर आपल्या लोकांना काही माहित नाही म्हणून मी बोललो ना अगोदर. म्हणजे ब्राह्मण मंडळी त्याला धुताना तुम्हाला दिसत नाही, पण तरी ते सोवळच असतं असं शास्त्राने सांगितलेलं आहे ना. आपल्या हसायसारखं नाही त्याच्यात, ती परिस्थिती आहे की शास्त्राने त्याला सोवळं सांगितलं. मग कशा करता नसायचं ते? त्याला विटाळ होत नाही ना, त्याला तुम्ही नाही धुतलं तरी काही होत नाही. सोवळं घोंगडी हे जे काही वस्तू आहेत ना त्याची पवित्रता कायमची आहे.
ते सोडून तुम्ही एकदा नेसले पुन्हा सोडून ठेवले पुन्हा दुसऱ्या दिवशी नेसले तरी ते अपवित्र नसतं, अपवित्र होत नाही. ते शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणून ते बिचारे त्यांना माहीत असल्यामुळे ते नेसतात. आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण हसतो की कालचंच नेसलं परवाचंच नेसलं, धुतत नाही त्याला ते लोक असं आपण म्हणतो. पण तसं नाही, ते तसा नियमच तसा आहे. ते अपवित्र होतच नाही, ते हे कायमचं ध्यानात ठेवायचं. म्हणून सोहळं. आता हे धोतर आहे, हे सुती आहे. सुती वस्त्र जर असेल तर त्याला अंगावर एकदा धारण केलं की ते धुतल्याशिवाय शुद्ध होत नसतं. पण रेशमी वस्त्र जर असेल, लोकरचं वस्त्र जर असेल तर ते वस्त्र बिगर धुता स्वच्छ होतं. असं शास्त्राने सांगितलेलं आहे. हे असं वागण्यात नाही घ्यायचंय, आपल्या बोलण्यावरून कोणा आपल्याला दिसतं तसं नाही समजायचं. शास्त्राने जर तसं सांगितलं असेल तर तसं करायला काही अडचण नाही. तुम्हाला जर कपडे धुवायचा कंटाळा येत असेल तर सुती वस्त्र वापरायचे नाही. तुम्ही कायम सोहळे, काही अडचण नाही. हे आपल्याला शास्त्रच मर्यादा देतं ना. मातीचं भांडं असेल, पितळाचं भांडं असेल, सोन्याचं भांडं असेल, तांब्याचं भांडं असेल आणि सोन्याचं भांडं असेल, प्रत्येक भांड्याला घासण्याची कसोटी आहे वेगळी वेगळी. मातीचं भांडं जे असतं त्याच्यात जर आपण चहा म्हणा दूध घेतलं तर उत्तर प्रदेशमध्ये इकडं तिकडं त्याच्यात चहा घेतला की ते आपल्या घरी घेऊन जातात का ते भांडं? घेऊन वापस हॉटेलवाल्याला देतात का? नाही. मग काय करायचं, त्याला फेकूनच द्यायचं. का फेकून देतात त्याला? कारण त्याच्यामध्ये टाकलेला चहा दूध जो असतो तो मातीमध्ये आतमध्ये शिरतं. ते मातीचं असल्यामुळे ते आतमध्ये शिरतं. त्याला कोणतीही प्रक्रिया केली, कसंही जरी घासलं तरी ते भांडं कशाने शुद्ध होऊ शकत नाही. म्हणून एकदा वापर करायचा, फेकून द्यायचं. अशा पद्धतीचा त्याला इंग्रजीत एक शब्द आहे की नाही, यूज. असं फेकून द्यायचा. का फेकून द्यायचा? कारण ते पुन्हा पवित्र होत नाही. ते उष्ट झालं ते कायमच फेकून द्यायचं. म्हणून मातीचे भांडे असे जुन्या काळामध्ये आपल्या परिसरात आपल्यात सुद्धा लग्न कार्यात लोटके राहायचे. एक लग्न झालं की ते फेकूनच द्यायचे. पाणी पिले फेकून दिले, पुन्हा त्याचा काही उपयोग नाही. कारण ते मातीचं भांड आहे, त्या मातीचा अधिकारच तेवढा आहे, त्याची लायकीच तेवढी आहे. एकदा उपयोग करायचा पुन्हा फेकूनच द्यायचा. तीनदा बोलायचंच नाही दरवर्षी कीर्तनाला. यूज अँड थ्रू बरं का, फेकूनच द्यायचं. हे मातीचंच भांड आहे. म्हणून मातीच्या भांड्याला पवित्रता येत नाहीये. त्याला त्याच्यानंतर दुसरं वरचं एखादं तांब आहे, त्याला घासून त्याची शुद्धी केली जाते, ते पवित्र होत चालतं. त्याच्या पुढचं सोन्याचं नंबर 1 धातू आहे. सोन्याचं भांड अतिशय पवित्र आहे. त्याला नुसतं तुम्ही पाण्याने इसळून काढलं तरी ते शुद्ध होऊ शकतं. घाशीत बसायची सुद्धा गरज नाही आहे, एवढं ते शुद्ध आहे. ही अशी शुद्धता आहे ही धर्मशास्त्राने सांगितलेली आहे. आणि त्या पद्धतीने त्याला त्यातलं नॉलेज आहे. ते माणसं तशा पद्धतीने शुद्धी करतात. मग आपण एक धूत वस्त्र असेल तर धूत वस्त्र, सुती वस्त्र असेल तर दररोज धुतलेलं घालायचं, म्हणजे ते शुद्ध कपडा वापरण्यात जमा होतात. म्हणून हे सुती पॅन्ट वगैरे असतील ना, हे माणसं जर धूत नसतील तर ते अपवित्र होत असतात. म्हणून विटाळ सोहळ्या शब्दाने आपल्या पुढे विषय निघाला की सोहळं आहे कशा करता? लोकांची घृणा करण्याकरता आहे का आपलं कल्याण करण्याकरता आहे? लोकांचा गैरसमज कसा आहे बघा. आता सोहळं आहे कशा करता? स्वतःचं कल्याण करण्याकरता सोहळं आहे का लोकांना बाजूला करण्याकरता सोहळं आहे? याच्यातली मार्मिकता समजली पाहिजे ना. हे नाही समजल्यामुळे एवढा मोठा घोटाळा होतो. हा सोहळ्यावाल्या लोक नावं का ठेवतात? नाही म्हणले ते सोहळ्यात येत, ते सोहळ्यात येत, ते सोहळ्यात येत, आपल्याला तिकडे जायला अधिकार नाही, आपण तिकडे जायचं नाही. याचा अर्थ लक्षात घ्या. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे सोहळ्याचा जो प्रकार निघालेला आहे हा कशा करता निघालेला आहे? हा आपल्या कल्याणाकरता निघाला, आत्मकल्याणाकरता निघाला, लोकांना त्रास देण्याकरता नाही. ऐका, आता एवढं लक्षात घ्या. तुम्ही इथे अनुष्ठान करायला बसले, कोणी माणूस असू द्या, गावातला कुठलाही कोणी माणूस असू द्या, अनुष्ठान करायला बसला, नियम केला, कोणाचं हातचं खायचं नाही, कोणाचं पाणी प्यायचं नाही, कोणाला आपला कपडा धुऊ द्यायचा नाही, आणि कोणाला आपल्याला शिवू द्यायचं नाही. आपल्यातलाच माणूस आहे, अनुष्ठान करायला बसला, देवाजवळ बसला, सोहळ्यामध्ये चाललेला कार्यक्रम आहे, अति सुंदर चाललेला कार्यक्रम आहे, मग त्याला सोहळं म्हणायचं. कोणाला स्पर्श करू द्यायचं नाही, कोणाच्या हातचं खायचं नाही, कोणाचं काहीच करायचं नाही. ही एक सोहळ्याची प्रकारच आहे की नाही?
हा सोहळ्याचा प्रकार आहे, याचं नाव सोहळे. मग आता हे जे सोहळं आपण केलं, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून केलं का आपलं कल्याण व्हावं म्हणून केलं? नाही म्हणले ते महाराज सोहळ्यातले असतात, त्यांना आपल्या हातचं पाणी चालत नाही, त्यांना आपल्या हातचं जेवणही चालत नाही, त्याला आपलं काहीच चालत नाही, त्याचं सोहळ्यात राहतं. म्हणजे आपण त्याला नावं ठेवण्याकरता सोहळं आहे का त्यांनी त्यांचं कल्याण करण्याकरता सोहळं आहे? म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये हे जे सोहळं जो प्रकार आहे हा याच्याकरता आहे की आपल्या जीवनामध्ये चाललेली साधना इकडे तिकडे जाऊ नये, त्याच्यात चंचलता येऊ नये, आपल्या साधनेवर परिणाम होऊ नये, म्हणून आपण आपल्या कर्माकरता आपल्या कल्याणाकरता सोहळं पाळायचं. आपल्याजवळ ऊर्जा साचते, आपल्याजवळ काय साचतं? ऊर्जा तयार होते. बरं, जे माणसं सोहळं पाळतात, कोणाच्या हातचं खात नाही, कोणाचं काही पित नाही, कोणाला स्पर्श होऊ देत नाही, त्यांना समाजापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती भेटत नाही. आपलीच ऊर्जा आपल्याजवळ राहते आणि आपली ऊर्जा वृद्धिंगत जेवढी होईल तेवढी ती प्रभावी ठरते. म्हणून काही काही सत्पुरुष नुसते आपल्या गावात जरी आले, लोकांनी त्यांना जरी पाहिलं आणि दर्शन घेतलं तरी लोकांना आनंद होतो. का आनंद होतो? त्यांनी त्यांच्या ऊर्जेचं जतन करून ठेवलेलं आहे. ऊर्जा म्हणजे वाचेची ऊर्जा, मनाची ऊर्जा, नाकाची ऊर्जा, डोळ्याची ऊर्जा, कानाची ऊर्जा, इंद्रियांना संयम करणे. इंद्रियाचा संयम करण्याकरता सोहळं आहे का लोकांना बाजूला करण्याकरता सोहळं आहे? इंद्रियाचं संयम करायचं. जो माणूस इंद्रिय संयमात राहतो तो माणूस पाप करू शकत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही सोहळ्यात येत देवाची पूजा करायला लागले आणि तिथे एखाद्या पापात्मक घटना करण्याचा योग आला. शहाणा माणूस विचार करतो, मी आता सोहळ्यात आहे, आता मला हे करता येणार नाही, नंतर बघू. समजा सोहळ्यातली प्रक्रिया समजली पाहिजे. सोहळं म्हणजे उगाच नाही आहे, नाव ठेवण्याकरता सोहळं नाही. सोहळ्याचा अभ्यास करा. एकांतात राहण्याचं का सांगितलं संतांनी? हे अभ्यास करावा लागेल की नाही आपल्याला? का कुठेही खायचं, काही खायचं, कोणाबरोबर बोलायचं, कोणालाही आलिंगन द्यायचं. आलिंगन घडी मोक्ष तर नाहीत, आलिंगनाने आपल्यावर परिणाम होतो, म्हणून योग्य होत नाहीये. म्हणून कोणाला आलिंगन द्यायचं नाही. दारू पिणाऱ्या लोकांना लई सवय राहते, महाराज 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 महाराज. काकडे महाराजाला बरेच भेटत तशी. आता हातात हात घेण्याची लई मजा वाढते. दारू पेलेली असते, आम्ही मागं सरकतो आणि ते पुढं पुढं होते, महाराज जय हरी जय हरी जय. अरे काय जय हरी करायला लागला? आमचा प्रभाव तुझ्यात होणारच नाही, पण तुझा झालेला प्रभाव आमच्यावर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं सोहळ्यात राहत जावं. विठाला विठाला. हे सोहळ्याचं जुनं गणित आहे आपलं. हे सोहळ्याचं शास्त्र हे सांगतं आपल्याला की हे व्यंग म्हणून नाही. काही लोकांना ते समजत नाही, हे ब्राह्मणाला नावं ठेवते, ते सोहळ्यात राहते, असं करते तसं करते, काही बोलतात. कारण विचार पूर्ण न करता ते बोलणं राहतं. म्हणून हे सोहळं अतिशय सुंदरच असतं. तुकोबाराय म्हणतात, आता आम्ही सोहळे झालो, त्रिभुवनातून सोहळे झालो. आता आम्ही सोहळे झाल्यामुळे आमच्याजवळ काही जरी आलं तरी आम्हाला आता कशाचाही विटाळ होत नाही. तुकोबारायांनी गाथ्यात सांगितलेलं आहे, काही वस्तूला विटाळ होत नाही. त्यामध्ये गंधर्वाग्नी सोम भोगिती कुमारी, गंधर्व अग्नी सोम भोगिती कुमारी, तरी तिचं कुमारी पण नष्ट होत नाहीये. तुकोबारायांनी सांगितलं, अग्नी, सूर्य, गंगा यांना विटाळ नाही. तुकोबारायांच्या अभंगातच आहे. महाराज म्हणतात की त्यांना विटाळ नाही. अग्नीला विटाळ होत नाही, गंगेला विटाळ होत नाही, सूर्याला विटाळ होत नाही. हे सगळे अलिप्त आहेत, त्या गोष्टीपासून वेगळे आहेत. तसं सूर्य चंद्र वगैरे हे जे काही मंडळी आहेत हे जसे अलिप्त आहेत, त्यांना विटाळ नाही. तो का म्हणे नाही अग्नीशी विटाळ, असं ते प्रमाण आहे. म्हणून महाराज म्हणतात अग्नीला विटाळ नाही, या गोष्टीला विटाळ नाही. तसं ब्रह्मरूप झालेला जो एखादा महात्मा आहे, सत्पुरुष आहे, त्याला जगाच्या संबंधाने कशाचाही स्पर्श झाला तरी त्याला विटाळ नाही. आम्हाला त्रिभुवन सोडून ब्रह्मपुरी Ah
खरंच काकडे महाराजाचं पुण्य आहे बरं. एवढी महाराज मंडळी हजर आहे, सगळी मंडळी प्रेमाने आलेली आहे. एक एक विद्वान, अगदी सुंदर गायक, वादक, कीर्तनकार, चांगली मंडळी सगळी एक एकाहून बळी रे. पण पुण्यवान आहेत काकडे महाराज म्हणून त्यांच्या पुण्याच्या आकर्षणाने हे सगळी इकडं आले. सोपी गोष्ट नाही ना एवढे महाराज एकत्रित आणायची. डीजेचे कीर्तन आहेत, भजन आहेत, काही असे आहेत. एखाद्या महाराजाला म्हटलं होतं तिथे कीर्तन आहे, तुकोबारायचे बीजेचं आहे म्हणले, तसं जा वाटत होतं पण नाही गेलो, मुद्दाम नाही गेलो, घरी झोपून अवघडे. ही मंडळी खरंच सुकृतवान आहेत की मोकळ्या मानाने सगळी आली इथं. आणि काही सुंदर आमचे महाराज आनंदी महाराजांचा आवाज आणि अतिशय सुंदर प्रमाण, पाठ पाठांतर, कथा सुंदर करतात. मी वर्णन करत नसतो जास्त कोणाचं, पण बरेच वेळा त्यांच्या भेटी होतात. माझं इकडे तिकडे कीर्तन असलं की ते जरा आवर्जून दिसतात मला. ऐकणारी माणसं कमी जरी असली तरी हे खरे ज्ञानी माणसं आहेत ना. चांगले माणसं बरोबर असले तर आनंदातच राहतं माणूस, काही अडचणच येत नाही. कथा कीर्तन करायला सज्जनाच्या संगतीत करावी, विद्वानाच्या संगतीत करावी, अतिशय सुंदरशे फायदे होतात. सहज नुसती आठवण केली की प्रमाण म्हणून जातात गायक वादक. आपल्याला नाही जमलं तरी जमून जातं, म्हणजे आपल्या पाठ नसलं तरी काम होऊन जातं ना. चांगल्या विद्वान लोकात कीर्तन करण्यात मजा येते, आनंद येतो, सिद्धांत चांगले होऊन जातात, दृढ होतात. आपलं चुकलं काय ही मंडळी पास करून टाकतात. बरोबर सांगितलं महाराज तुम्ही. विद्वान माणसं असलं ते बरोबर सांगतात, तुम्ही बरोबर सांगितलं. अडाणी लोकात कीर्तन करण्यात लई मजा आहे. तू काही सांगा ते म्हणते वा, असा महाराजच नाही पाहिला. काही सांगा, चुकीचं प्रमाण द्या. एका गावात सप्ताह होता, आमचे विद्यार्थी टाळकरी होते, मी पण पुढे बसलेलो होतो. मग विद्यार्थ्यांनी चुकीचं प्रमाण दिलं, म्हणजे चुकीचं तर दिलं पण चुकीचं पण होतं पुन्हा. म्हणजे नाही समजलं, त्यातले अक्षर पण चुकीचे होते. असं प्रमाण चुकीचं दिलं आणि कीर्तनकार म्हटला वा वा क्या बात आहे, सुंदर प्रमाण देतात. म्हणजे त्या कीर्तनकाराने त्याचं कौतुक केलं. कीर्तन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला मी बोलून घेतलं, म्हणलं तुम्ही जरा अभ्यास करून प्रमाण देत जा. आणि अशा महाराजांनी तुमचं कौतुक केल्यावर तुम्ही स्वर्गातच म्हणता. म्हणजे पाठपाठांतर योग्य करावं, अभ्यास चांगला करावा, चांगल्या लोकांच्या ठिकाणी कीर्तन करीत जावे. आणि चांगल्यात कीर्तन केल्यानंतर मग थोडस अभ्यास, शास्त्रचिंतन करण्याची प्रवृत्ती वाढते, अभ्यास चांगला होतो. म्हणून इथे जमलेले माणसं खूप चांगली आहेत हे मी सांगत होतो. अशा पद्धतीचे गोड प्रमाण, अतिशय सुंदर चाली. म्हणून कीर्तन चांगदेव महाराज म्हणले 2 तास झाल्यावर फुलं उधळा. पण मला वाटतं 2 तास होत आले काय कोण वेळ भरपूर होत चाललेला आहे, ऊन चांगलं पडलेलं आहे. तुकोबारायच्या प्रयाण काळाचा जो टाईम आहे, काकडे महाराजांनी आम्ही थोडा गेल्या वर्षी विचार केला होता, नेमका 12 वाजताच आहे का, असं काही नाही बरं का तुकाराम महाराज, असं काही नाही, त्याला काही प्रमाण नाही. तुम्ही आळंदी, पंढरी, साधू संत यांच्याबरोबर चर्चा करतो कधी कधी अशा की नेमकं तुकोबारायचं वैकुंठ गमन केव्हा झालं हे असं कोणाला काही सांगता येत नाही. काही म्हणतात पाठी झालं, काही म्हणतात 2 वाजता झालं, सकाळी सकाळी पाठोपाठ झालं, असे काही लोक सांगतात. काही काही लोक तर वेगळ्याच विचाराचे आहेत. बाकीच्या लोकांचे विचार आपण सोडून द्यायचे.
मोठे प्रश्न येते. जीवन लोकांचे वेगळे विषय आहेत, श्रद्धावानाचे वेगळे विषय आहेत, साधू संत महात्म्याचे वेगळे अनुभव आहेत आणि म्हणून पुण्यतिथीचा जो सोहळे आपण करतो ते त्या टायमाला केले पाहिजेत असं काही नाही. मी अगोदर बोलून गेलो, दरवर्षी तुकोबाराय वैकुंठाला जात नाही, दरवर्षी ज्ञानोबाराय संजीवन समाधी घेत नाही. हे फक्त आपण करायचं असतं, केलं पाहिजे. म्हणून टायमामध्ये कमी अधिक्यपणाने इतिहासकाराला जर टाइम सांगता येत नसतील तर आपण कोणता टाइम गृहीत धरायचा, काही सांगता येत नाही. फक्त आपण त्याच्या कल्पना करायच्या, त्याचा अभ्यास करायचा आणि त्या पद्धतीने आपल्या भावनेचा उद्रेक करायचा. भावनेचा उद्रेक झाला की तुकोबारायचं दर्शन नक्कीच होऊ शकतं, देवाचं दर्शन नक्कीच होऊ शकतं. अशा पद्धतीचे हे सोहळे असतात. असो तुकोबाराय सांगतात की आता आमचं जीवन पवित्र झालं, अतिशय आम्ही सोवळे झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन आणि विषम धुवून सांडले. विषमता सगळी निघून गेली, आम्ही सम या पदाला जाऊन पोहोचलो. सम पद फार महत्वाचं आहे. गीतेचा 5वा अध्याय, गीतेचा 6वा अध्याय साम्य बुद्धी योग सांगणार आहे. खूप सुंदर श्लोक आहे त्यामध्ये. समबुद्धीर विशिष्यते असं तिथे सगळं वर्णन आलेलं आहे. सुहृन् मित्रार्युधाशीन मध्यस्य द्वेष बंधुषु साधुस्वपिच पापेषु समबुद्धीर विशिष्यते. हे सगळे श्लोक आहेत. आणखी भरपूर तिथे आलेला विषय आहे. म्हणून साम्य बुद्धी योगाने विचार केला तर नाथपरात तुकोबाराय किंवा हे संत म्हणतात आमचं विषम गेलं, आम्ही समस्वरूपाला जाऊन पोहोचतो. आम्ही ब्रह्मपुरामध्ये वास आमचा झाला. ब्रह्मपुरी शब्द तुकोबारायांनी त्याला दिला. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे. ब्रह्मपुरी वास. पुरी आपण एका शहराला म्हणतो, एखाद्या गावाला म्हणतो. आपल्या पुरी नावामधून असे काही गावं आहेत, 7 पुऱ्या आहेत. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे 7 पुऱ्याचा उल्लेख केला. त्यामध्ये जगन्नाथपुरी एक धाम आहे, पुरी आहे. पण अशा पद्धतीने सप्तपुरीचा उल्लेख केलेला जातो. त्यामध्ये पुरी एक महत्वाचं उद्धाराचं ठिकाण असतं. 12 ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, 7 पुऱ्या. तर त्यामध्ये पुरी हा शब्द आहे. पूर या शब्दातून, गाव नगर या शब्दातून ती पुरी शब्द तयार झालेला आहे. पुरी पूर्णत्व जिथे प्राप्त होतं असे ते 7 नगर आहेत भारतामध्ये. म्हणून त्या शहरात जाऊन, त्या नगरीमध्ये जाऊन जर राहिलं तर मनुष्याचा निश्चित उद्धार होतो, असं त्या पुरी शब्दाचा अर्थ आहे. म्हणून पुरी शब्दाने इथे तुकोबारायांनी आपल्याला एक दुसरीच पुरी सांगितली, ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आपल्याला दुसरी पुरी सांगितली. या 7 नगरातली पुरी नगर ही पुरी नाही सांगितली. की तुकोबारायांनी एक 8वं नगर सांगितलं की त्याला म्हटलं जातं ब्रह्मस्वरूपता. आणि त्या ब्रह्मस्वरूपामध्ये जाणं ही एक महत्वाची उद्धाराची, अर्थात आपल्या जीवनाची पूर्ण व्यवस्था आहे. म्हणून ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखे जे तोंड विटाळाचे. आता ब्रह्मस्वरूपात जाणं म्हणजे खऱ्या एकत्वाला प्राप्त होणं. कारण जगामध्ये ब्रह्म एकच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे अशी वेदशास्त्र संत सर्वांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते एकच असल्यामुळे त्या एकांतात, त्या स्वरूपामध्ये आम्ही आता स्थिर झालेलो असल्यामुळे त्याच आनंदात आहोत. तुका मने एकांतात तुका मने
श्री जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन तुकोबारायांचा परमार्थ परिपूर्ण झाला. परंतु तुकोबाराय बोलतात, आता मला जगत जगत दिसत नाही, जिकडे तिकडे परब्रह्म या स्वरूपाला मी येऊन पोहोचलो. मी आता उरलेला तुम्हाला दिसत असेल पण तसा देहाने उरलेलो आहे, मी स्वरूपाने पोहोचलेलो आहे. तुके तुकला तुका विश्वी भरून निवरला लोका, ही परमार्थाची शेवटची अवस्था आहे की मीच सर्व ठिकाणी भरून उरलेलो आहे. इथपर्यंत मनुष्य गेला पाहिजे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारता. ही जी परमार्थातली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला अनुसरून तुकोबाराय तिथपर्यंत जाऊन पोहोचले. म्हटले महाराज आता जग कसं दिसतं? काही नाही म्हणे, नुसतं दिसतं रज्जू सर्पासारखं. आता मला काही शिल्लक राहिलं नाही. म्हणले महिला कशा दिसतात तुम्हाला? म्हणले महिला अस्वलिनी सारख्या दिसतात, रिसाची आहे परी. आता काही नाही राहिलं, माझ्या शिल्लक जीवनात राहिलं नाही बरं का. अवस्था आहे ती. तुकोबारायांनी महिलेची निंदा नाही केली, त्या अवस्थेतून महाराज बोलतात. आणि लोकांना समजत नाही ते आक्षेप घेतात. लोक काही बोलतात आणि महाराजांनी असं लिहिलं तसं लिहिलं, महिलेची निंदा केली, आम्हाला कमीपणा द्यायला महिला मोर्चा काढतात. तसं नाही. ते हे जे आकर्षण असतं, एखाद्या स्त्रीला विचारावा की तुझी अवस्था झाली, तुला माणसं कशी दिसतात? तिने सांगा मला माणसं म्हणजे वाघासारखी दिसते. भीती वाटते त्याची. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही, असं बोलणं आहे, ह्या अवस्थेतलं बोलणं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे असं दिसतं. म्हणजे सोनं कसं दिसतं तुकोबाराय तुम्हाला? आहे की नाही महाराज? सोनं सोन्यात आणि दगडात काही फरक नाही. दगड आहे सोनं सोन्यासारखं, आम्हाला दोन्ही सारखंच आहे. नको ना आता, कशाला वेळ जाईल ना आपला. प्रमाणाने बोलावं, तसं बोलू नये. बरोबर आहे, त्याचं प्रमाणाने बोलावं. पण मी जे बोलतो ते सगळं प्रमाणाचं हे तुम्हाला माहीतच आहे ना. सोनं कसं दिसायला लागलं? सोनं हे मातीच्या ढेकळासारखं दिसायला लागलं. म्हणजे नोट कशी दिसायला लागली? म्हणजे कागदासारखी दिसायला लागली. कागदात नोटात काही फरकच नाही राहिला आता. अशी आमची अवस्था झाली बरं का. ही अवस्थेत नाही. गीतेमध्ये समलोष्टास्म कांचन हे पद 2 वेळा आलेलं आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा 6व्या अध्यायात आलेलं आहे. आणि गुणातीताचं वर्णन करताना एक आलेलं आहे, समलोष्टास्म कांचन. या दोन्ही पदाचा विचार माऊलीच्या भव्याप्रमाणे केला पाहिजे. त्यावेळेस तुकोबारायचा हा अभंग चांगला करेल. सोने रूपी आम्हा मृत्तिके समान, हे अभंग करण्याकरता ज्ञानेश्वरी कळायची गरज आहे, शास्त्रीय ग्रंथ कळायची गरज आहे. समलोष्टास्म कांचन हे शिकवत असताना शंकराचार्याचं भाष्य वाचण्याची गरज आहे. शंकराचार्यांनी त्या समलोष्टास्म कांचनावर काय लिहिलेलं आहे. पण हे सगळं जर कळलं तर तुकोबारायचं बोलणं आपल्याला कळू शकतं. नाही तर तुकोबारायचं बोलणं लगे गाथा आणला वाचला
आणि काय म्हणले महाराज, जिथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवा. हे लोक महाराजालाच गाठी दे बघतो. कवडीचा अभ्यास नाही, काही समजत नाही, मागलं समजत नाही, पुढचं समजत नाही. पण तुकोबारायचे अभंग मात्र त्यांना लवकर समजतात. म्हणजे तुकोबारायने सांगितलं देती घेती कडक बाणा घेऊन समाजात लोक निघतात. पण तुकोबारायला सांगायचं नेमकं काय हे जर नाही समजलं तर फार घोटाळा होतो. एक उदाहरण दिलेलं आहे शास्त्रामध्ये. दोघं जण सख्खे भाऊ राहतात, काही दिवसांनी पक्के वैरी होतात. भावाचं बिलकुल जमत नाही. ते लहान लेकरू राहतं 2-4 वर्षाचं, भावाच्या घरी कार्यक्रम राहतो आणि ते याच्या बाईला म्हणतो, दुसऱ्या भावाचं पोरग त्याच्या बाईला म्हणतं, मी काकाकडं जेवायला जाणार. माईने सांगितलं तिथं जाशील तर 20 खा म्हणे, 20 काय जा. लई जायचं म्हणतो ना तर 20 काय म्हणे जा, अशी माय म्हणली. मग माईचा बोलायचा अर्थ कळाला का? काय अर्थ होतो माईचा बोलण्याचा अर्थ? तिथे जाऊन 20 काय म्हणायला लागली माय. त्याचा अर्थ काय? माईला काय सांगायचं, तिथं जेवायला हेच सांगायचं का नाही, का 20 खायचं सांगायचं? 20 खायचं कशाला सांगायचं? आपलं लेकरू मारायचं का तिला? लेकरू मारायचं नाही. ती सांगायला लागली तिथे जाशील तर 20 खाशील म्हणे, तिथं जाऊ 20 खाय म्हणे, जाय तुला जायचं. म्हणजे सांगून ऐकत नाही लेकरू. मग असं म्हणावं लागलं माईला, कडक भाषेत बोलावं लागलं. कडक भाषेत बोलल्यानंतर लेकराला जर समजलं तर जाणार नाही, आणि नाही समजलं तर नक्कीच जाईल. मग हे समजल्यावरच कळतं का नाही, असं नुसतंच ऐकल्यावर कळतं? मग तुकोबारायची गाथा काय अशीच कळण कळलं, आणली बाजारातून वाचलं नाही. हे महाराज तुला काही समजत का? हे बघा अभंगात काय लिहिलं, विठ्ठल विठ्ठल. एवढी सोपी गाथा, आणि एवढी सोपी जर असती तर खरंच लोकांना चांगली कळेल नसते कधी. पण नाही कळत, अर्धवट कळत. आणि अर्धवट कळलं की सगळं नुकसान होऊन जातं. म्हणून तुकोबारायला नेमकं सांगायचं काय, प्रत्येक गोष्टीबद्दल महाराजांचा आशय काय आहे. बरं तुकोबाराय शास्त्राच्या बाह्य सांगतात का? शास्त्र बाह्य सांगत नाही तुकोबाराय. तुकोबारायला गीता भागवत मान्य आहे, तुकोबारायला सगळे ग्रंथ मान्य आहेत. तुकोबारायला जर सगळंच मान्य असेल तर तुकोबाराय असं विरोधी कसे बोलतील हो? याचा बी अभ्यास केला पाहिजे की नाही. म्हणून पूर्ण अभ्यास करावा. पढून या वेद हरिगुण गावे, तेव्हा त्याला हे ठावं झालं असं म्हटलं जातं. म्हणून अगोदर अभ्यास करायला खूप महत्व दिलेलं आहे शास्त्राने, संतांनी, सगळ्यांनी दिलेलं आहे. असो अशा पद्धतीने मी सांगत होतो तुकोबारायचं जीवन पूर्ण झालं. तुकोबाराय उरलो उपकारा पुरता. आता काही नाही, मी दिसण्यापुरता आहे. आता कुठे काही दिसत नाही, काही शिल्लक राहिलं नाही. माझं शरीर आता दिसतंय तुम्हाला, मी दळीतोय कांतोय लोकांसारखा दिसतो, पण मी आता तिथे राहिलेलो नाही. मी तो तुकाराम नाही. पहिला जो होतो तो मी आता राहिलो नाही. दळी कांडी लोक ऐशे परी मी त्याच्यापासून वेगळा आहे. अशा प्रकारे तुकोबाराय बोलायला लागले. अध्यात्मातल्या ब्रह्मज्ञानातल्या उच्च कोटीवर तुकोबाराय पोहोचलेले आहेत. आणि आता शरीराचा विचार करताना तुकोबारायचं तसं फारसं वय नाहीये. तुकोबारायचं वय शरीराच्या दृष्टीने वेदाने शास्त्राने सांगितलं शतगणिले. या दृष्टीने शतकापर्यंत महाराज पोहोचले नाही. महाराजांचं वय फार कमी होतं, अर्थात 40-41 वर्षाचं वय तुकोबारायचं. आणि अशा अतिशय तरुणपणामध्ये तुकोबाराय म्हणतात आता माझं काही उरलं नाहीये. हे शरीर तुम्हाला दिसतंय, मी एका सुसरूप स्थितीत जाऊन पोहोचलो, मी पूर्ण ब्रह्मज्ञानी झालो. आता जगलो काय न जगलो काय याचं मला आता काही वाटत नाही. हे लौकिक दृष्टीने विचारात करण्यासारखं आहे, विचारात घेण्यासारखं आहे. पण अशा पद्धतीने महाराज बोलायला लागले. आता मला लोकांना दिसावं वाटत नाही, आता दिसू नाही जना, आता मला लोकांना दिसू वाटत नाही. ऐशी कृपा नारायणा करा, आता मला लोकांना दिसू वाटलं नाही पाहिजे. आपण सुद्धा या अवस्थेत गेलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा आता जगाचा कंटाळा आला पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे आता दिसू नये जना. पण आपला जोर कशावर आहे? पण ते काही वयापर्यंत ठीक आहे तुकाराम महाराज, आहे की नाही? काही वयापर्यंत ठीक आहे. वयाची 50-60 झालेली आहे, आतापर्यंत आपण लोकांना दिसलो. पण आता इथून पुढे असं वाटायला पाहिजे आता दिसू नये जना. आता एकांतात जावं, देवाचं भजन करावं. आपले भागवत ग्रंथ हे सगळे शास्त्र असंच सांगतंय. आपल्या ग्रंथामध्ये आपल्या शास्त्रामध्ये जन्मता संन्यास घ्यायचा कोणी सांगितलं बरं का. बेस्ट 25 वर्ष अभ्यास करा, नंतर 25 वर्ष संसार नेटून करा, 50 झाल्यावर मग वानप्रस्थात शिरा, वानप्रस्थ झाल्यावर संन्यास घ्या. किती सुंदर क्रम आहे.
या क्रमाने जा असं संत सांगतात, शास्त्र सांगते. म्हणून आता एकदा वय झालं ना, आता वय झाल्यानंतर आपण संसाराला कंटाळलो पाहिजे. आणि संसाराला कंटाळा असं वाटत असेल तर घरच्या लोकांना चांगली वागणूक देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. घरच्या सुनबाईनीच्या आकरून आला का दररोज नावच ठेवायचं. गोडच केला आज साखरच कमी झाली असं सुनबाईला नावं ठेवत राहायचं, बायकोला नावं ठेवायचे. त्याला नावं ठेवले म्हणजे त्याच्या नजरेतून आपण उतरतो आणि आपण उतरलो की आपण वैतागतो आणि वैतागलं की लगेच तळ्याचा मारुती सोपा आहे. आता दिसू नये ऐशे करी नारायण. अहो तुकोबारायला नारायणाची प्रार्थना करावं लागली. हे नारायणा मला असं कर, आता लोकांना मला राहू देऊ नको. लोकांना मला वीट आलाय, मी आता एकटा राहिलो पाहिजे, एकांतवास मला शेवायचा आहे. का म्हणे अम्मा एकांताचा तिथे आम्हाला जायचंय. आता की लोकात गुंतलं म्हणजे मोह निर्माण होतो. मोह निर्माण झाला म्हणजे माणूस तिथेच गुंततो. तिथं गुंतल्यावर पुन्हा जन्माला येतो. गुंतलो या संसारे कैसा झालो शे आंधळा होतो माणूस. आणि म्हणून सोडण्याची तयारी करणं म्हणजे तुकोबरायची बीज साजरी करणं. याच्याकरता हे अभ्यास आहे. अगदी मोकळं होत चालायचं हळूहळू हळूहळू. इंद्रिय आपल्याला सोडीत चालतात. मग हे सगळे जर आपल्याला सोडीत चालते तर आपण पुन्हा चिटकतच राहतो. ही एक थोडी खंत आहे. म्हणून सोडायचंय. तुकोबराय म्हणायला लागले देवा आता मला इथे राहा वाटत नाही. आता माझा वेळ आलेला आहे, काळ आलेला आहे. आता मला जावं लागेल, आपल्या मूळ घराला जावं लागेल. हे पांडुरंगा आता तू मला नेण्याकरता ये अशी पांडुरंगाची धावा करतात. तुकोबराय अशा अवस्थेमध्ये राहतात. लोकांनाही सांगायला सुरुवात करतात की आता मी तुम्हाला दिसणार नाही, मी आता जाणार आहे, आमच्या गावाला जाणार आहे, मूळ घराला जाणार आहे, माझ्या माहेराला जाणार आहे. आपुल्या माहेर कीर्तन प्रवचन गाथा ज्ञानेश्वरी ऐकून आपल्याला वाटतं आपलं माहेर पांडुरंगच आहे. मुलीला माहेरला कसं तरी व्हायला लागलं, दवाखान्यात न्या. दवाखान्यात गेलो राधेवाडी म्हणून उलट दवाखान्यातून मला घरी घ्या, भजन करा, चिंतन करा, नामस्मरण करा असं वाटायला पाहिजे. पण आपण मरणाला खूप भेटतो, घाबरतो. मरण आपल्याला आवडत नाही आणि म्हणून आपण त्याच्यातून वाचायचे सातत्याने प्रयत्न करतो. पण संत आणि शास्त्र आपल्याला सांगते आता मरण किती तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला. याच्याकरता भागवत आदी ग्रंथात हिरण्यकशिपू सारखे असे भारी टोले जंग पार्ट दाखवले आपल्याला, दाखवले. आणि कसलं मरण आहेच, तुला मरण आहेच, काही करतो. म्हणून मरणाला सामोरं जाण्याकरता तयार व्हावं, सुंदर भजन कीर्तन करावं, आपोआप जगाला सोडावं आणि सुंदर देवाकडे जाण्याकरता आनंद वाटावा की हे देवा केव्हा मला नेतो. मला आता निरोप आला, आपल्या माहेराला जायचं. मी बऱ्याच महाराज लोकांचे मरण पाहिले. एक महाराज आमच्या परिसरात होऊन गेले. त्यांना डॉक्टरने सांगितलं तुम्ही आता मरणारच आहे. म्हणून त्यांनी भजन कीर्तनाला सुरुवात केली. शेवटी भजन कीर्तन नामस्मरण चालू होतं आणि असा त्यांचा अंत्यकाळ गोड झाला. पण एक मला त्यातली उणीव वाटते. डॉक्टरने सांगितलं होतं तुमच्याला आता विलाज होत नाही, तुम्ही 8 दिवसात मरणार आहे, म्हणून ती व्यवस्था झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल. पण डॉक्टरने न सांगता
देवाने तुम्हाला सांगावं की आता तुम्ही 8 दिवसांनी जाणारे भजन कीर्तन करायला सुरुवात करावी आणि आपल्या मरण आपल्याला कळावं. असा योग ज्यांच्या जीवनात आहे ते सत्पुरुष संत आहे. म्हणून तुकोबारायला सगळं समजायला लागलं. मी आता जाणार आहे, तुम्ही असं करा, तुम्ही परमार्थ करा, तुमचं कल्याण असू द्या, तुम्ही भजन कीर्तन करा, असा उपदेश तुकोबाराय करतात. आणि उपदेश करून 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 तुकोबारायने ठरवलंय की आता मला देव न्यायला येतात. गरुडासह देव आलेले आहेत, घरी आले, काय उपचार करू, माझी गरिबी परिस्थिती आहे, उपचार करायला काही आता राहिलं नाहीये. पण पाहुणे उपचार करता येत नाही, तुकोबाराय खंत निर्माण बोलतात. असे तुकोबारायचे वचन आहेत ते आपल्याला स्पष्ट कळतील असं नाही. महाराज का बोलतात, कसं बोलतात, हे फार उच्च कोटीचे शब्द असतात. ते लौकिक दृष्टीने वाटतं पाहुणे घराला आले, देव आला आणि तुकोबारायकडे काहीच नव्हतं. हे लौकिकातले शब्द आहेत. पण तुकोबारायकडे सर्व होतं असं काही नाही. असो, अशा पद्धतीने तुकोबाराय पुढे पुढे आपल्या जीवनाचा क्रम परिपूर्णतेचा पोहोचलेला असल्यामुळे गरुडाला, देवाला, आता मला जायचंय प्राणेश्वरासही मला जाणं आहे, असं सगळ्या जगाला निरोप देतात. कर्मधर्म तुमचं कल्याण हो, तुम्ही भजन कीर्तन करा, सर्वांना उपदेश देऊन जगद्गुरु तुकोबाराय अतिशय सुंदरसं बोलतात. बोलता बोलता सगळ्या समाजाला सांगतात, आम्ही जातो तुम्ही सकाळा सांगावी विनंती, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग, अंतकाळी विठू प्रमाण म्हणा, मोठ्याने चाल म्हणून म्हणा. अंतकाळी Thank you.
ज्ञानेश्वर महाराज हॅलो, उद्धव महाराज सांदर आणि सर्जेराव महाराज. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे
करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा
कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरिता अक्षिते वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगजनिता जगजीवना वसुदेव देवकी नमः बाळकृष्ण तुकाराम से विरवली भवबंधनी सकल देवानी देवा पार्वती केशवानंदा महानुभवा सदा शिवा विठ्ठल रुक्मिणी मागणे ते तुझ प्रति आहे दिसते बाहेर पांडुरंग संतास निर्मिती तुका म्हणे आता उदार तू होय या संताशी निरवी हेची मज देई तुझे काही माग देवा ज्ञान देव तुकाराम अखिल पूर्ण ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेने तसेच गुरुवर्य बळीराम बाबांच्या आशीर्वादाने चालू असलेला श्री संत जगद्गुरु तुकोबराय सदेह वैकुंठ गमन